मी आशा वानकडे आशा कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण एकदम झटपट होणारी पनीरची भाजी बनवणार आहोत। तर त्यासाठी लागणारं साहित्य, एक पाव पनीर घेतलेला आहे, कोथिंबीर, एक कांदा, एक लसणाचा गाठा, अद्रक याची मी पेस्ट काढून घेतलेली आहे, 2 टमाट्याची टमाटर प्युरी, 2 चम्मच तिखट, तेजपत्ता, लवंग, 1 चम्मच कस्तुरी मेथी आणि पनीरच्या भाजीसाठी मी सुहानाचा पनीर बटर मसाला वापरत आहे। चला तर आपण आता आपली रेसिपी सुरू करूया। तर आपण सर्वात पहिले हे पनीर तळून घेऊया। अशा प्रकारे गोल्डन ब्राउन कलरचे आपल्याला हे पूर्ण पनीर तळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे मी पूर्ण पनीर हे तळून घेतलेलं आहे। तर त्याच कढईमध्ये आपण 2 उबळ्या तेल आणि 1 चम्मच तूप घेऊया। तर सर्वात पहिले आपण यामध्ये 2 ते 3 लवंगा टाकूयात, तेजपत्ता, अद्रक लसूण कांद्याची पेस्ट, कांदा छान फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण टमाटर प्युरी घालूया। याच्यावरती थोडंसं मीठ घालून झाकण ठेवून आपण 5 ते 10 मिनिटं याला छान फ्राय होऊ देऊ। मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे। आता यामध्ये आपण मिरची पावडर घालून घेऊया। हा पनीर बटर मसाला आहे, हा आपण अर्धाच पॉकेट घेणार आहोत। 500 ग्रॅमसाठी पूर्ण पॉकेट आहे आणि आपलं 250 ग्रॅम असल्यामुळे आपण अर्धा पॉकेट घेऊया। आता हे आपण दुधामध्ये मिक्स करून घेऊया। मसाल्याने छान तेल सोडलेलं आहे। आता आपण हा सुहाना बटर मसाला टाकून घेऊया। यामध्ये आपण आता थोडं पाणी घालून घेऊया आणि 5 मिनिटं झाकण ठेवून या मसाला फ्राय होऊ देऊया। यामध्ये आपण आता थोडं पाणी घालून घेऊया आणि 5 मिनिटं झाकण ठेवून या मसाला फ्राय होऊ देऊया। मसाल्याने एकदम छान तेल सोडलेलं आहे, हे बघा, तुम्ही बघू शकता, आणि मसाला एकदम छान फ्राय झालेला आहे। आता यामध्ये आपण पनीर सोडून घेऊया। यामध्ये आता आपण 1 ग्लास पाणी घालून घेऊया। यामध्ये आता कोथिंबीर घालून घेऊया। छान उकळी आलेली आहे, तर आता आपण कस्तुरी मेथी ही याच्यामध्ये सुरगाळून घालूया। अशा प्रकारे आपली एकदम रेस्टॉरंट स्टाईल पनीरची भाजी तयार झालेली आहे। अशा प्रकारे आपली अगदी सोप्या पद्धतीने पनीरची भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।
हाँ 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 मेरी ये मोबाइल चार्जिंग लाओ थोड़ा नहीं यार